हॅलो, शुभ सायंकाळ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर इकडे आम्ही सगळे छान असे रेडी होऊन मस्त निघालो होतो साक्षीच्या डोहाळे जेवणासाठी। तर पुढे अंशू, सई बसलेल्या होत्या, प्रियंका आणि संध्याताई आम्ही सगळे बसलेलो होतो। तर आता आम्ही लॉन्समध्ये चाललेलो होतो। लॉन्समध्ये गेल्यानंतर साक्षीचा लुक खूपच छान होता, खूप सुंदर दिसत होती। सौरभ, साक्षी दोघेही खूप मस्त दिसत होते। आणि इकडे आम्ही सगळे उतरल्यानंतर पहिले फर्स्ट साक्षीचा लुकच बघितला। तर छान होती तिची साडी वगैरे। तर तिने हिरवा कलर नव्हता घेतलेला, थोडासा मोरपंखी कलरमध्ये घेतलेला होता, पण अगदी छान दिसत होता, कारण की हिरवा कलर अगदी कॉमन झाला आहे नाही का, आणि तो जास्त यूज पण नाही होत, त्यामुळे हा काहीतरी वेगळा वाटत होता। त्यानंतर आम्ही मध्ये गेल्यानंतर एंट्रीला खूप छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं। आणि पुढे म्हणजे नंतर स्टेजवर पण खूप मस्त डेकोरेशन केलेलं होतं, तुम्हाला दिसतच असेल। आणि इकडे सगळा सेटअप वगैरे रेडी होता। जयाताईही आलेल्या होत्या, त्यांना भयंकर सर्दी झालेली होती, त्या सांगत होत्या। तर त्या लवकर आलेल्या होत्या, आमच्या अगोदर जरा 15-20 मिनटं अगोदरच आलेल्या होत्या। आणि इकडे साक्षीचे सगळे नातेवाईक पण म्हणजे मम्मी, काकून त्या सगळ्या आलेल्या होत्या। आणि डेकोरेशन तर खूपच सुंदर केलेलं होतं, चंद्र वगैरे अगदी सुंदर होतं। इथे ना रुखवताची तयारी करत होतो आम्ही। आणि त्यानंतर मग दीदींनी मला छान असे गजरे वगैरे लावून दिले। तर इकडे सगळे रुखवत वगैरे ठेवलं होतं, छान असं मांडणी केली होती त्याची। तर बाळकृष्ण, झुला वगैरे असं सगळं ठेवलं। त्यानंतर अंशूचाही मला घरी काही लुक दाखवायला जमलं नाही तिचा, तर तिचाही लुक छान असा होता। आणि इकडे सगळेजण आलेले होते, अंशू लाडूला घेत होती मस्त, जयाताई, संध्याताई, आम्ही सगळे इकडे छान बसलो। दीदी, तर प्रियंकान ते पुढे होते। अजून पाहुण्यांची अजून आलेले नव्हते एवढे काही पाहुणे, त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात झालेली नव्हती। तर लाडू इकडे छान असं खेळत होता, संध्याताई त्याला रागवत होत्या, म्हणजे असं चेष्टा मस्करीत, पण तो काही कोणाचं ऐकतच नव्हता, त्याला फक्त खाली उतरायचं होतं। आणि एकदम रडत होता खाली उतरण्यासाठी, इकडे मोठमोठ्याने एकदम गागत होता आणि चिडतही खूप होता। मग ताईंनी त्याला घेतलं, त्याला जरा वेळ शांत केलं आणि मग तो खेळायला लागला। आणि इकडे साक्षी आणि सौरभचं छान असं फोटोशूट चालू होतं। तर त्यांनी बाहेर थोडेसे फोटो काढले, पण पाहुणे येईपर्यंत अजून काही फोटो बाकी होते त्यांचे। त्यानंतर इकडे पूर्ण फॅमिलीची छान अशी एंट्री झाली आणि फोटोशूट पण झालं त्यांचं छान असं। कोणी 10 घ्या, कोणी 15 घेतले तरी चालणार आहे, ओके। पण उखाणे घेताना मात्र ठसक्यात हवे आहे, कोणीही मोबाईलचा वापर करू नये, हे सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे। याच्यामुळेच उखाणे पाठवत नाही, आपले मोबाईल पुन्हा हातामध्ये म्हणून नाही, इकडनं बापरे काय म्हणतात तिकडून नाव नाही हो, इकडनं सुरू होईल। चला सगळ्यात तयार आहात, इथे टायमर लावणार आहे, जे सगळ्यात जास्त उखाणे घेतली
एका मिनिटामध्ये तो आजचा विनर आहे. तयार आहात? जास्त नाही येत आता, काय करतात पण बघूया, प्रयत्न तर करा. माझं नाव जया. संसार रुपी सागरात पतीपत्नीची नौका विनोद रावांचं नाव घेते सर्वजण ऐकतात. आकाशात उडतो पक्ष्यांचा तवा विनोद रावांचं नाव घ्यायला ओघाला कशाला हवा. आता माझीच भाजी. महादेवाच्या पिंडीवर बेलदार ठेवा कोण विनोद रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. माझं नाव मीनाक्षी. सासू शासन पार्वती सरस्वती गणेश रावांचं नाव घेते सौभाग्य घेते महादेवाच्या मंदिराने सोन्याचं गणेश रावांचं नाव. एकात एक उबाळ्यांची लेक दोनातही सौरभची बहीण तीनात काशी आंबेकरांची भाषी चारात मूग कोळेसरांची सून पाचात काठी संदीपरावांची राणी. एकच येते. तिचं म्हणणं लग्न झाल्यापासून एकच उखाणा येते, तोच पण घेते म्हणे. याच्या पुढे छान पाठ करायचं आहे. माझं नाव नम्रता सुरज महात्मे. नम्रता सुरज महात्मे. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी सूरज रावांचं नाव घेते साक्षीच्या डोळ्याच्या दिवशी. पिवळे मणी तोडले काळे मणी जोडले सूरज रावांसाठी आई बाप सोडले. एकात एक वरंदळ्यांची लेख दोनातही गौरवची बहीण तीनात काशी खडजांची भाषी चारात मूग महात्म्यांची सून पाचात पाणी सूरज रावांची राणी. नम्रताने 4 उखाणे घेतलेले आहेत. स्टेजवर आल्यानंतर उतरून जायचं नाही. मी माईक तिथे आणेल, तुम्ही इथे यायचे पटकन. मी तुमच्याकडे माईक ठेवलेला आहे. गणेशरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. एकाच एक लोणारांची राहायची वेणी तीनात काशी आंबेकरांची भाजी चारात मूग पाचरांची सून पाचात पाणी गणेशरावांची राणी. आमची आहे खूपच हौशी. गणेशरावांचं नाव घेते साक्षीच्या डोळ्याच्या दिवशी. महादेवाच्या पिंडीवर खडी साखरेचे खडे गणेशरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या पुढे. पैठणी साडीवर शोभून दिसते मोरांची जोडी सागरांमुळे आली आयुष्याला गोडी. महादेवाच्या पिंडीवर भेद वाहते वाकून. सोमवारी घेऊन द्या म्हटलं आज सोमवारी घेऊन द्या. विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचं कळस अमोलराव मागचे वृंदावन मी त्यांची तुळस. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वापर अमोलरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. सोन्याच्या ताटावर खडी साखरेची वाटी रावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. मंगल दिनी मंगल माते वंदन करते तुला
नावावर बाईक नाव येत असतं उंबराच्या झाडाखाली दत्तांची सावली गौरवरावा माझ्यामध्ये नागिरण नीती वेळ येणं यांना 1 मिनिटाच्या ऐवजी न काही सेकंदाचंच देणं गरजेचं होतं. काही उखाणे छान असे म्हटलेले आहेत. इकडे 1, 2 आणि 3 सारखाच उखाणा तिघींनी घेतला, पाठ करून ठेवला होता का काय आधीपासून. चला इथे आता एकही विनर झालेला नाहीये. आता आपण दुसरा गेम घेतोय. सगळ्या लेडीजनी खाली जायचं आहे. म्युझिक थांबलं की मी एक वस्तू सांगणार आहे. ती वस्तू या सगळ्यांकडे अवेलेबल आहे अशीच वस्तू आहे. ती वस्तू घेऊन यायचं आणि मग चेअरवर बसायचं आहे. बापरे टेन्शन आलं. वस्तू काय घेणार आहे तुम्ही काही तयारी करू नका. फक्त छान असा राऊंड मारा आणि डान्स करत करत मारायचा आहे. मी माईकवर वस्तू सांगितली की ती वस्तू घेऊन यायची आणि चेअरवर येऊन बसायचं आहे. तयार आहात? राऊंड मारताना असा मारा असं असं. ओके म्युझिक प्लीज. बांगडी घेऊन यायची. बांगडी काचेची बांगडी चेअरवर बसलेल्या होत्या. त्या पुढच्या राऊंडसाठी तयार आहात? म्युझिक प्लीज. जेंट्स हात रुमाल आणायचे. जेंट्स हात रुमाल. जेंट्सचा हात रुमाल. छान धावपळ करता माहिती का तुम्ही? इतकं सुंदर दिसतं इथून. चला आता रुमाल दोन पुढच्या राऊंडसाठी यायचं. बाळाला घेऊन यायचं. सोडून साधं जेंट्सचं आणायचं. लेडीजचं नाही, जेंट्सचं हवं आहे. जेंट्सचं हवं आहे. एकच चेअर. काय झालंय जमाना स्मार्ट झालाय ना, सगळं स्मार्ट वापरतात म्हणून म्हटलं साधं घड्याळ आहे की बघावं आता आपण होणार. ओके म्युझिक प्लीज.
बाबा अशी तुम्ही काढली नसते ना, बाबांनी बरोबर केलं. हो का? बरं, चला दोन्ही विनरसाठी जोर. ती तू ऐकत असेल का? आणि एकांतामध्ये साक्षी आपल्या बाळाशी बोलत असेल का? तर तिच्या ज्या सख्या आहेत ना, त्या तिला त्या अशाच आश्रय बोलून वरती करायचं. सगळ्यांचं लक्ष आहे समोर. बघा आता तुमच्या दोघांमध्ये जास्त झोपा कोण काढतात? साक्षी तू काढत असेल का ती बलून वरती करायचंय. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तर त्याने प्रोत्साहन मिळेल. बघा दोघांमध्ये मोबाईलचा वापर सगळ्यात जास्त कोण करतं? बघा सौरभ दादा करते आणि साक्षीला सगळं काम करावं लागत असेल. शॉपिंग कोणाच्या आवडीचं असतं? दोघांच्या आवडीचं असतं. दोघंही छान शॉपिंग करतात. शॉपिंगवर सर्वात जास्त खर्च कोण करतं? दोघंही खर्च करतात. एकमेकांची काळजी जास्त कोण घेतं? साक्षी की सौरभ? दोघांपैकी दोघंही घेतात. छान. काही महत्वाच्या तारखा असतात, उदाहरणार्थ बर्थडे असेल, कुठे कार्यक्रम असेल तर त्या लक्षात कोण ठेवतं? दोघंही लक्षात ठेवतात. बलूनद्वारे दाखवायचंय. बघा दोघांमध्ये कधीतरी भांडण होतात, वाद होतात. आता 1.5 वर्ष झालेत लग्नाला. काही कुरबुर झाली तर पटकन आधी सॉरी पण म्हणतो दोघांमध्ये. छान. सौरभ दादा लगेच माघार घेतात. चांगले, म्हणजे भांडण लगेच मिटवतात. बाहेर फिरायला जायचं असेल, कुठे कार्यक्रमाला जायचं असेल तर पटकन आधी तयार पण होतो. बरोबर आहे. महिलांना थोडासा वेळच लागतो, म्हणजे साक्षीलाही वेळ लागत असेल. आता थोडीशी जबाबदारी येणार आहे. आता जो की वस्तू आणण्याचा गेम होता ना, तोही खूप छान झालेला होता. तर म्हणजे त्या गेममध्ये पूजा आणि मी विनर झाले. आणि हा जो गेम होता यामध्ये जयाताई आणि भाऊ ते विनर झाले. जो काही कपल गेम होता त्यामध्ये तर मिस्टरांना सगळे खूप बोलत होते, पण मिस्टर ह्यावेळेस काही स्टेजवर आले नाही. तर त्यांनी काही हा गेम खेळला नाही. मग मीही नव्हते गेले खेळण्यासाठी. आणि आता इकडे साक्षी आणि सौरभने छान अशी राधा काढलेली होती. तर तुम्हाला दिसेलच पुढे. तर खूप सुंदर वाटत होतं. मस्त कार्यक्रम झालेला होता. अगदी छान. बसले आल्या आल्या सगळे. शुभम भाऊ, गौरव भाऊ, रोहित भाऊ. जावाई पहिले जेवायला बसले. राहुल जेवा जेवा.
इकडे अंकिता वहिनी, करण भाऊ आणि पूजा ही आलेली होती. तर त्यांनीही जेवण वगैरे केलं. बाई मला तुमचा गेम आवडला, भारी होता बरं का, मस्त होतं. मामा आलंच नाही, तुम्ही काय शोधून आणायचं. जाऊ दे रे, खेळू दे मामा. त्यानंतर बऱ्याच जणांचे डान्स होते. तर ते प्रियंकाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दिसेलच, मी काही एवढं शूट घेतलं नाही. आणि त्यानंतर इकडे ओटी भरण्याचाही कार्यक्रम सुरू झालेला होता. तर सगळ्यांनी ओटी भरून घेतलेली होती, मीच बाकी होते फक्त, म्हणजे भरपूर वाह्या बाकी होत्या, पण संध्याताई ताई त्यांनी सगळ्यांनी भरले आणि ते जेवण करायला गेलेलं होता. मग मीही साक्षीची ओटी भरून घेतली. तर छान अशी इकडे ओटीचा मस्त ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. कितीही लवकर कार्यक्रम करायचं म्हटलं तरी उशीर होतोच, कारण की सगळे पाहुणे येतात आणि मग ते डान्स वगैरे करता खूप वेळ होऊन जातो. तर आम्हालाही घरी येण्यासाठी बराच उशीर झालेला होता. तर इकडे साक्षीची ओटी वगैरे भरून घेतली. तर इकडे आम्ही जेवण वगैरे केली आणि त्यानंतर मग फोटो वगैरे काढायचे बाकी होते. तर फोटो वगैरे काढले आणि चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.